सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्य सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देव मारुतुंडे जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठम् वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुदेवो महेश्वरा तस्मै श्रीगुरवे नमः गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिरे नमो नमः दुकान लागेल दुकान सुनपान वेळ आहे मात्र का माणसाची कशी कशी सर्वांची प्रोटीन माहिती आहे का अंगाला ताप जेव्हा तू माझा बाप बरं का म्हणजे दुःख संकट आलं का काय म्हणतो तो अंगाला ताप जेव्हा तू माझा बाप ज्याला अंगाचा ताप का देवाच्या बापाचा बाप अशी हो बात करा ग्रस्ती जीवाची परिस्थिती दुकान सोडायला तयार नाही तेवढे 2-4 गेले काय मात्र बघा भगवंत काय म्हणतो निश्चित ठेवायचं म्हणून असं गावाचं नाव काय साय खेडा साय म्हणतात दुधाची पण साय साय सुंदर आहे गोड जमतात चाललं सायच्या नवीन मूर्ती पण आहे की बाबाजी वगैरे हो येऊन बसलेले बरं का तुमच्यासाठी असं बाबांची शासन रोज करूया आपल्या गावचे हनुमान मंदिर असतं भगवान शंकराचं नाव काय आहे सर्वेश्वर महादेव गाव काय घेऊ महादेव काय नाही महादेव जेवढ्या दिवस असतील या रायगड परिसरामध्ये या नगरीमध्ये त्यांना त्यांचे चरणी वंदन करूया रायगडाच्या पवित्र भूमीला वंदन करूया मातेने वंदन करूया या सगळ्या प्रसंगी उपस्थित असले बघा तर आमची दोघांच्या कामान आम्ही ठेवले गायकवाड्याच्या सर्वांनी तुमचे पावसे पाटील भास्करावरती जसे खराब तुम्ही त्याचा विशेष निवड आज या गावाला म्हणजे आता प्रदेश सोहळा वगैरे संपूर्ण होणार त्या गावाचं नाव काय हां तिथे का पुढे तिथे करू आमचे संजीव आणि नंदभाऊ उपस्थित आहे त्या तिघाजण पुढे पावसे पाटील त्यांचं ते गीत आपण या ठिकाणी बाबांचा कार्य किती महान आहे की तुमच्या आमच्या सर्वांसाठी बघा कारण तरुणांसाठी बाबाजींनी ज्या परंपरा सुरू केल्या की श्रमदान गुरुकुल अन्नदान अनुष्ठान किती महान आणि महत्त्वाच्या परंपरा केली आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे ज्या संतांचे आपले उपकार केले महाराज संतांची म्हणजे त्या संतांचे आपलं अनंत उपकार आहेत म्हणून आपण फक्त काय करू शकतो त्यांना वंदन करू शकतो आपल्याला त्याला काय सांगत असतात 2 हात आणि आपण कृष्णमस्तक मला म्हणतो ना त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघा वरात करा जनार्दनांच्या शुभ कार्याला त्रिवार वंदन पुन्हा त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा
त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा ओ जनार्दनांच्या शुभ कार्याला जनार्दनांच्या शुभ कार्याला त्रिवार वंदन पुन्हा त्रिवार वंदन पुन्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड आणि अवघड थोर आणि अवघड थोर जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा अवघड थोर निर्माण केले पिनाकेश्वर तेथे बांधिले पिनाकेश्वर त्रिवार वंदन पुन्हा त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा वंदन पुढचा मार्गदर्शन आमच्या परिवार पावसे पाटील बाळासाहेब आताच आमचं विचार मी आता करतो झाली सिंहासन त्यांनी आश्रमाचं या कमिटी लावले काल झाला गती बसले की धर्मस्थळ त्या ठिकाणी गोशाळा झाली गोशाळा सिंहासन मंत्री बाबांच्या मूर्तीसह आपण डेव्हलपमेंट आहे म्हणून ह्या कमिटीचं जर जोरदार टाळ्या राष्ट्रात चालतात का भविष्यात चांगल्या कल्पना त्यांच्या पुढे काय झालं पाहिजे काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात चुका म्हणजे सत्य कर्माभावी आहे माणसाने स्वरण मदत करावी स्वरण मदत करायची काय खोटं वनण म्हणून करायचं लक्षात मदत कोणाला करायची मग चुका म्हणजे सत्य किंवा सत्य संकल्प जाताना आता हे जे यांना पुढे काम करायचं आमच्या आता जसं बाबांच्या नंबर म्हणून आपल्याला बरोबर येत नाही वाटत येत नाही मिठाची आवश्यकता लगेच आमचे सोनवणी बरोबर मी गाडीत बघा माझी गाडी मिठाई गाडी सुद्धा नांगरे मिठाचं सेवा त्या ठिकाणी संकल्प केला पावसे पाणी तिथे म्हणून आम्ही राहिली भरून घेणार का त्या टाळीवर असा विचारांचं त्यांच्या सेवेत आम्ही करूया विशेष म्हणजे पावसे पाणी की सुंदर असे आटोमॅटिक की बर्फी असेल गुलाबजामुन असेल की शेव असेल बुंदी असेल की असे अनेक प्रकारचे आटम बघा जे आश्रमामध्ये भास्कर बरोबर का जे त्यांना आदेश मिळाला असेल कधी संधी ते सोडित नाही त्या टाळीवर म्हणजे पावसे वाटत आता बघा या ठिकाणी खरोखर या त्या सेवेचं कौतुक केलं कमी माझ्या या साहित्यनगरीमध्ये त्यामुळे थोडी चर्चा करू तर आता आपल्याला माननीय बरेच मोठी म्हणतात त्याचबरोबर बघा बाबाजींनी जे आपल्याला सांगितलं म्हणतात त्याला बोध स्वामींनी पालन करावं शिक्षण उपदेश जो बोध बाबाजीने आपल्याला त्याचं आपण पालन केलं पाहिजे पण बाबाजीने काय सांगितलं काय उपदेश केलेला आहे बाबाजींनी काय सांगितलं संगत बघा संगत कोणाची धरावी काय संगत कोणाची धरावी हे अत्यंत महत्वाचं कारण संगत चुकली परिणाम काय झाला नुकसान संगत योग्य जरा मिळाली तर त्याची प्रगती असा मग सांगतो म्हणून संगत हा संगत पुण्य म्हणजे संगती मनुष्य बिघडतो आणि घडतो लक्ष करतो मग तुम्हाला घडायचं का बिघडायचं जर आपल्याला घडायचंय मग संगत कोणाही धरावं लागेल करू नका काही पुढे काय पूर्वीचा तो दोहरा उगवेल भाग्य तुमचं कधी निर्माण होईल तुम्ही कोणा संगतीला
जसं अंगी काढले पावसामध्ये संगीत हे सगळं आमचं दर्शन करावं लागतं. त्यांचं भटकाशन ओढायला ते बाबांच्या संगीत पण संगीत आले पण संगीत आले बाबाजींचं डॉक्टर संगीत गेले इंजिनियरचे गेले नसतं मग कोणा संगीत आले तुम्ही बाबाजींचं आणि त्यामुळे काय झालं भाग्य होतं यार. टाळीवर यांचा बाबा अभिनय म्हणजे असं बघा संगत चुकली बघा चुकली काय परिणाम भोगावे लागता मनुष्याला लागतात. सुंदर उदाहरण बाबांची जेव्हा छोटं सांगायचं तुम्हाला काय बाबा बाबाजीनं म्हणे पर्जन्य पडला नदी पूर आला भुजंग वाढला लाटांचं बरं का पाऊस पडला काय झालं खूप पाऊस पडला आणि नदीला पूर आला पुरामध्ये कोण वाद झाला भुजंग वाद भुजंग वाद झालेला तो थंडीने काकडला आहे त्याचा प्राण जाऊ पाहत आहे अशा अवस्था कोणा झाली की त्या महापामध्ये बात झालेल्या भुजंग ते कोणी पाहिलं त्यांनी बघितलं कोणी बघितलं बरं एका राजहंसाने बघितलं की महापुरात कोण वाद झाला भुजंग तो थंडीने काकडला त्याचा प्राण दया आली कोणाला राजहंसाला दया आली मग त्या राजहंसाने काय केलं उड्डाण केलं महापुरात वाहत चाललेल्या भुजंगाला तुरतीत पकडलं काय झालं कोणी पकडलं राजहंसा कोणाला पकडलं हां तो नागरा तो भुजंग पुढे वाद चालला होता महापुरावर आणि मग पकडून त्या राजहंसाने पुढे आणून ठेवलं जमिनीवर पुढे आणून ठेवलं आता तो भुजंग पुढे आलेला आहे महापुरातून जमीन आली तो थंडीने काकडला होता त्याचा प्राण जाऊ पाहत होता पुन्हा दया आली होता त्या राजहंसाला मग त्यांनी काय केलं पंखाखाली घेतलं पुढे घेतलं त्या राजहंसाने त्याला त्या भुजंगाला आपल्या पंखाखाली घेतलं बरं का भास्कर पंखाखाली घेतल्याने काय झालं ऊब आली त्याला शुद्धीवर आला काल तो भुजंग शुद्धीवर त्याला ऊब आली आणि त्यांनी काय केलं मग सावध होऊनी वेटाळे घातिले सावध होऊनी वेटाळे घातिले सावध होऊनी वेटाळे घातिले सावध होऊनी वेटाळे घातिले तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा भुजंग शुद्धीवर आला त्यांनी काय केलं दंश कोणाला राजहंसाला त्याने प्राण वाचवला राजहंसा दंश केला दंश केल्यामुळे काय झालं अवित्राचा संघ पवित्राने केला अवित्राचा संघ पवित्राने केला अवित्राचा संघ पवित्राने केला अवित्राचा संघ पवित्राने केला प्राणाची मुकला राजहंस प्राणाची मुकला राजहंस प्राणाची मुकला राजहंस प्राणाची मुकला राजहंस मेल्या मग काय झालं कोणाला प्राण मुकावं लागलं राजहंस कशामुळे संगत एका भुजंगाच्या संख्येला विचार बघा त्याला वाचवायला गेला आज परिणाम काय झाला कारण तो कसा होता दुष्ट कसा होता दुष्ट बघा चोर कोण होता तो भुजंग होता आणि म्हणून संगत चुकली काय झाली परिणाम काय झाला तो प्राणाला मुकावं लागला काय कशाला मुकावं साधी गोष्ट नाही कशाला मुकावं लागलं म्हणून संगत किती महत्वाची लक्षात संगती संगत होता आणि म्हणून बघा सुंदर असं गीत बघा काय या सुखा कारणे या सुखा कारणे देव विरावला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या सुखा कारणे देव विरावला या सुखा कारणे देव विरावला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्य
धन्याति संत सदाना धन्याति संत सदाना लक्ष्मी साईता शोभे नारायणा लक्ष्मी साईता शोभे नारायणा या सुखा कारणे देव विरामना या सुखा कारणे देव विरामना हो वैकुंठ सोडून संता सदनी राहिला हा वैकुंठ सोडून संता सदनी राहिला एवढं बघा दादाची पाण्याने आता भजन करतो का कोणा संख्येमध्ये राहतो कोणा संख्येची इच्छा करतो है की नाही? कुठं राहतो अच्छा त्यांच्या आपण ते किती गलबला आहे लक्षात घ्या मग संगत संत संगत किती महत्वाची भागवतामध्ये बघा वर्णन करवा संतांच्या संगतीला जो राहतो ना त्याची किंमत किती बरं काय संतांची नाही संतांच्या संगतीला राहण्याची किंमत बघा नाथमा भागवत सांगतात काय म्हणतात इंद्र पद ब्रह्मसाधन सर्वात श्रेष्ठ पद कोणतं आहे की नाही माझं काय म्हणतो नाथ महाराजांनी इंद्रपदादी ब्रह्मसत्ता प्राप्ती नाव भाग्य हे प्राप्तीने भाग्य गण. म्हणजे बघा इंद्रासारखं पद नाही श्रेष्ठ बघा पद नाही की मात्र हे पद सुद्धा काय म्हणजे पुढे तेही सत्संगामाध्यमे कोणी कामपोटी अंश होते नाही हे इंद्रपद इंद्रपद म्हणजे हा इंद्रपदाची मत किती आहे संतांच्या संगतीच्या माणसाच्या एक कुठलाही सौदा नाही बा किती एक कुठलाही कमी. विचार यातून विचार करा किती महान बघा संत संगतीचा महिमा म्हणजे इंद्रपद मिळायला जितकं पुण्य लागतं त्याच्या 1 कोटी पट पुण्य बाबाजींसारख्या संतांची संगत मिळायला तसं नाही का त्या नारदमुनीला का त्यांनी पोपट्याला विचारले गेले होते ते पुत्रांनी काय केलं होतं की आहे की ते उदाहरणामध्ये आपल्याला लक्ष देईल असे ना बघा संत संगतीचा महिमा आणि म्हणून आता आपण सर्वजण बघा झिरो होतो की नाही कोणा संगतीने आपण हिरो झाले तर आपण तर हिरो कसे आहे पण बाबांच्या संगतीला हिरो बने की त्या काळीवर विचार वाटते साधी गोष्ट नाही जसा वाल्या कोळ्या नारद संगतीला गेला वाल्या कोळीचा कोण बांधला आणि आपण आपल्यासारखे पापी आहे की बाबा संगतीला म्हणजे काय झाले संत काय महिमा असतो बघा वेगळं सांगितलं होऊ शकता आणि आपल्या बाबाजी बघा काय बघा आपल्या सांगितलं प्रत्येकाने बघा काहींचा उपकार बघा दुसऱ्यावर केला पाहिजे कारण बाबाजी काय सांगायचे काही थोडा बहुत उपकार काही न काही थोडाफार उपकार आपण दुसऱ्यावर केलाच पाहिजे कारण जर आपण दुसरा उपकार जर केला तर भगवंत काय करतो त्या उपकारची फेड कोणत्या आणि कोणत्या किती केले ते राहत छोटं सुधारण बाबांचं दिलं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एकदा काय झालं एक मुंगी बघा मुंगी पाण्यावर एक गाडी होती गाडीच्या काडीवरची मुंगी बसली बघा पुढे होती मुंगी पुढे होती पाण्याच्या काडीवर बसण्याचा ठरलं होतं आता काय विचार सांगा काय प्रसंग आहे त्या मुंगीचाही प्राण एक प्रकारे की जाणवतो लक्षात की कारण ती कुठे होती पाण्यामधल्या काडीवर बसली होती ती पाण्यात करण्यात होती आणि तिथून नका एक कबूतर बघा तिथून एक कबूतर चाललं कोण जात होतं एक कबूतर जात होतं बघा त्याला एक कबूतर जात होतं त्या मुंगी बघा बोलू लागली कोणाशी बोलायला लागली त्या कबुतराशी बोलायला कोण बोलायला लागली काय महिला म्हणून लक्षात घ्या मुंगी त्या कबुतराला काय म्हणते अरे कबूतर दादा माझा प्राण संकटात आहे मला काय कर या संकटातून वाचव मी तुझा उपकार विसरणार नाही असं कोण म्हणली बरं बाय बोला ना काय कोण म्हणली कोणाला म्हटली हां काय म्हटली माझा प्राण धोक्यात आहे माझा प्राण जाऊ पाहत आहे तर मला काय कर या संकटातून मी काय करीन तुझा उपकार कफिलीला कोणत्या असं ज्याला मुलीने म्हटलं कबूतर विचार करायला म्हणजे मुली जवळचा प्राणी हा कस काय आपला उपकार फेडणार की आहे की कोणी विचार केला बघा ती मुंगी बघा तुमच्यासारखं फार साठी बघा फार साठी ती मुंगी विचारलं बायांसाठी ती फारच साठी होती
आणि मग पुन्हा पुन्हा त्या कबूतर काय म्हणायला लागली, अरे कबूतर दादा, माझा प्राण उपास आहे, काही मला कडे वाचव, मी तुझा उपकार विसरणार नाही. असं जेव्हा 4-5 वेळा म्हणली ना, मग नंतर एकदा कबूतर दया आली. काय आली? दया आली. कोणा दया आली? कबुतराला. मग कबुतराने सुद्धा काय विचार केला, काय हरकत म्हणे, ही मुंगी बिचारी म्हणते ना, काय म्हणते, मी तुझा उपकार विसरणार. मग काय हरकत नाही, आपण काय करूया, वाचू बरं का. मग त्या कबुतराने काय केलं, त्या पाण्यामध्ये काढी होती काडी, त्या काडी मुंगी बसेल होती ना, त्या कबुतराने काय केलं, चोचीमध्ये ती काडी उचलली बरं का. कोणी उचलली? कोणी उचलली? कबुतराने बघा पाण्यात असलेल्या काडीची मुंगी बसवली होती, ती मुंगी बसलेली काडी उचलली आणि कुठं आणून ठेवली, जमिनीवर. कुठं आणून ठेवली, जमिनीवर आणून ठेवली. आणि कबूतर आपल्या पुढच्या मार्गाने निघून गेलं, मुंगी सुद्धा आपल्या मार्गाने लक्षात. पुढे बघा लक्षात द्या, भगवंताची लीला किती आघात्यावर. काय लीला भगवंताची आहेत, तर बघा पुढे काही दिवसांनी बघा, काही दिवसांनी काय झालं, त्या मुंगीला कबुतराने वाचवलं होतं ना, त्याच झाडं बघा, जंगलामध्ये झाडं बसत. कोणतं कबूतर? मुंगीला वाचवलं कबूतर कोणी बसलं होतं, झाडं बसलं होतं. तिथे एक शिकारी आला. कोण आला? तिथे कोण आला? शिकारी आला. त्याने कोणाला पाहिलं? कबुतराला पाहिलं. त्याने काय विचार केला, त्या शिकाऱ्याने काय विचार केला, या कबुतराला काय करायचं, बंदुकीने उडवायचं आणि आपला कार्यक्रम साधायचा आणि त्याला घेऊन जायचं, असं कोण विचार केला? हा हा तुम्ही विचार केला. त्यामुळे काय म्हणते, पारधी बरोबर ना, पारधी बरोबर ना, पक्षी मारता ना पारधे, त्या पारध्याने विचार केला. काय विचार केला, त्या कबुतराला मारायचं, त्या शिकार करायची ना, आपल्याला सगळं भाजीला घेऊन जातात, असा विचार ज्यावेळेला केला, ते कोणाला कळालं, त्या मुंगी रूपी आत्म्याला कळालं बरं का. कोणाला कळालं? त्या मुंगी रूपी आत्म्याला कळालं. काय कळालं? आपल्याला ज्याने वाचवलं त्याच्या प्राणाचा त्याच्यात आलेले पारधी ज्याला काय करणार आता मारणार. कोणाला कळालं? त्या मुंगीच्या आत्म्याला कळालं. म्हणून बघा, मग ती मुंगी काय करा, तुरु तुरु बघा, तुरु तुरु चालत आली बरं. आणि काय झालं, त्या पारध्याच्या अवघड ठिकाणी जाऊन बसली बरं. काय झालं, अवघड ठिकाणी जाऊन बसली मुंगी. आणि आता पारधी काय करणार, बटन दाबणार बंदुकीचं आणि कोणाला मारणार. त्याच वेळी त्या मुंगीने काय केलं, कडाडून चावा कायला, कडाडून चावा घेतला कशात, कडाडून चावा घेतल्यामुळे काय झालं, नेम हुकला. काय झाला, नेम हुकला, बंदुकीचा बार झाला. कबूतर लक्षात द्या. अशा रीतीने बघा कबुतराने कोणाला वाचवलं, कोणाला वाचवलं, तर मुंगीने काय केलं, तो त्याला खड्यात घातलं, त्याला मारलं का. म्हणून गीता काय म्हणते, जैसा कर्म करायला होता, तुम्ही दुसरा उपकार कराल भगवंत काय करील, पण का त्यामध्ये त्याचं बघा फिरायला. तुम्ही जर काय केलं, अपकार केला, तर त्याचं फळ तुम्हाला त्या पद्धतीने राहणार. अशाने बघा त्याच्या मित्रामध्ये आपण करता असताना जो बाबा कोणाला उपदेश केला त्याचा आपण विचार केला. आता शेवटच्या मुद्द्यात बघा करा आणि भक्ती फेरी नाही. आता कारण कशासाठी आहे, आज विद्याचा सोहळा. या सोहळ्यामध्ये अनेक महाराज किंवा फोटो पाहिले नाही, फोटो का अनेक बघा आपल्या भारताचे महान संत त्यांनी उपस्थित राहिले. त्यांच्या दर्शनाचा आणि आपल्याला प्रवचनाचा वापर लाभ. त्याप्रमाणे बाबांनी सुरू केली परंपरा महत्वाची. सर्वात महत्वाचं काय, बाबाजी सुरू केली अनेक बघा गावगावचे विद्यार्थी असतील, बघा माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, जवान असतील, बघा कन्याकुमारी असतील, बघा असे अनेक बघा वयोगटातले अनेक वयोगटातले तिथं कशाला येणार आहे, काही अनुष्ठान काही सर्वश्रमदान येणार लक्षात. कधी येणार ते, आता परवाच संध्याकाळी हो की अमावस्या संध्याकाळी बघा येणार आहे. कारण आपण काय नियोजन लावले, समजा भास्करराव नारायण गावे ना, ते भास्कररावने काय केलं, धान्य फेरी. काय धान्य फेरी काय करायची, अगोदर करून घ्यायची आणि मग संध्याकाळी काय करायचं, जेवढ्या अनुष्ठानाला येणार आहे त्यांना काय करायचं, त्या धान्यावर मस्तपैकी बसवायचं
आणि त्यांना पुढे घेऊन यायचं धान्यासहित. असं असं प्रत्येक गावानं नियोजन का सायकल करून बरं का अशी बाटी तुम्हाला आता कोणते बांधून बळजबरी बरं का सायकल. कारण मग आजचे बालपूजाचे मग तुम्ही म्हातारे का म्हातारे कोणतरी आली नाही तरी चालेल. मात्र कोणाला आणायचं विद्यार्थ्या आणि जेवणाला का आणायचं आजचे बालपूजाचे ते घडले बघा बिघडले पाहिजे नाही. त्यांनी कॉपी करून पास झालं बघा पोरांनी नाही भाषा फसकाला बघा पास झालं भाषा आणि त्यासाठी कशाची करतो बघा अनुसार बघा त्यांना करतात. आणि म्हणून बरं का इथे विद्यार्थी कोणाची घरी आता सायकल वाले कोणाची घरी पोरं असते ना पोरं सायकल लिहू करा सायकल लिहू सायकल लिहू ना सायकल कोणत्या पदावर टाळी होऊन त्यांच्या श्रद्धेचा आपण अभिनय करतो नाही का. बाबांच्या गुरुकुलामुळे विद्यार्थी किती बघा पर्यंत पोहोचू शकतो. जीवनात अनेक उदाहरणं बघा हे तर एक तुमच्याकडे एक उदाहरण झालं किती बघा उदाहरण ऐकलं असं बरं का. मग तुम्ही सायकल यायचं ना सायकलच्या लक्षात यात अनुष्ठान कोण करायचं ना अनुष्ठान तुमच्या कोणी करेल. एक विनंती करते स्वामी जनार्दनास बाबा जनार्दनास स्वामी सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास बाबा सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास स्वामी सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास ओ बाबा सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास नका लागून देव वाईटाची संगती त्या संगतीनं होई संसाराची होळी नाही राहणार मधला हो नाही राहणार मधला जीवनाची सावली स्वामी सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास बाबा सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास स्वामी सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास बाबा सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास स्वामी तुमच्या आशीर्वादानं शांती हिरीच्या प्रेमेनं वेरुळला येईना बाबा मी दोडीना तुमचे गुणगान गाईना हो तुमचे गुण गायना येईना बंधू शंकराच्या जोडीनं स्वामी सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास बाबा सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास स्वामी सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास ओ बाबा सुखी तुम्ही ठेवा कुंकवाच्या धन्यास. तुमचे मुलं जेव्हा अनुष्ठान करेल अनुष्ठान लक्षात घ्या तेव्हा तुमच्या मुलांचं कल्याण होईल आणि ते तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्या पाया पडते तुमच्या आज्ञाचं पालन करतात का म्हणून का आता बायांनी काय करायचं बघा प्रत्येकाने आपल्या घर का मुलींना काय करायचं बरं का तुम्ही जबाबदारी आता प्रत्येक महिलांनी आपल्या नातेवाईक घरातली बघा शेजारचे बघा मुलांना काय करायचं आता बरं का मुलांना कारण आजचे बालक उद्याचे मुलं घडले लक्षात आणि त्या दुसऱ्या आमच्या त्या महिला बरं का किती महिला आता बरं का प्रत्येक महिला बरं का सांगायचं आता एक मुला नका मुलीने कोकणाला ते आमचं बसेल की माझ्या या महिलांनी काय करायचंय महिलांनी बोट करून सांगायचंय मी एक का दोन का चौघाला की चार जेवढ्यांना अनुष्ठानाला बसवणार तेवढे बोटे वर करायचे बायांनी आता बरं का संकल्पच करायचा. संकल्प जर केला ना बघा बाबा बरोबर तुमचं काम करीत असतात आणि तुम्ही जर म्हटल्या ना करून पाहू जर म्हटल्या ना जेव्हा काय बाजारात भाजीपाला नाही बरं बस आता आपण सांगते कांची तेव्हा वाट पाहून राहिले की नाही बरं काय कार्यक्रम लवकर संपूर्ण बरं का आम्हाला विरुळ काय बऱ्याच दिवसापासून का हे कार्यक्रम चालू आहे हा ना पंच आपलं नैवेद्य आता वर आजकार एक भोजन करू. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः
बरं का. जमायला आता पुढे आलं त्यांनी पुढे पुढे या पुढे या बरं. जमा का इथं उभ्या त्यानं पुढे ये, पण पुढे या. लाडकी बहीण कार्यक्रम चालू करेल. पुढे या, पुढे त्या महिला पुढे या, पुढे या. तुम्हाला एक हा महत्वाचा मुद्दा द्यायचा होता मैदान. जर टाळी वाजतच महिलांच्या आणि पण टाळी वाजा ना, बसते बस.